डांगोरा खूप मोठा काय झालेला आहे, पिटलेला आहे का नाही. वाढपणाचा डांगोरा, वाढपणा म्हणजे मोठेपणा, खूप मोठेपणाचा डांगोरा त्याच्या पिटलेला आहे का नाही. त्या असुरामध्ये, आसुरी संपत्तीमध्ये जो पहिल्या नंबरला येतो, दोषा माझी तयाची असुरा दोषा माझी जयावीरा, आहे का नाही. तो दंभ ऐसा, तो पहिल्या नंबरला कोण येतो, दंभ. आता त्या दिवशी मी सांगितलं होतं की माऊली ज्ञानोबाराय एका वेळेला एक शब्द आला की त्याचा परत परत वर्णन करत नाही, पण माग 2 वेळेला या दंभाचं वर्णन ज्ञानेश्वरी 13व्या अध्यायात झालंय. अदंभित्व सांगतानाही झालंय आणि अदंभित्वाच्या विरोधात अज्ञानाचे लक्षणं सांगत असताना दंभही सांगितलंय, आहे का नाही. तरी माऊली ज्ञानोबारायांनी इथं त्याचं वर्णन केले. म्हणजे एवढा मोठा तो दंभ दोष काय आहे, अत्यंत घातक तो साधकाला आहे. संसारिकापेक्षा हा घातक. आणि सगळेच बहुतेक हे परमार्थिक साधकालाच, जे दैवी संपत्तीचे गुण असतील ते परमार्थिक साधका करता, आणि आसुरी संपत्ती असेल तर तिचाही त्याग कुणा करताय, साधका करताच आहे का नाही. तर दंभ अत्यंत हा आदंबित्व सांगत असताना 13व्या अध्यायात किती वर्णन केलं माऊली ज्ञानो. आता आदंबितायशे लोभियाचे मन जायशे, जीव जावो परी नुमसे ठेविला ठावो, आडू आतुडी आडवी आडेता जेवी हरवी, नाना कुल वधूल पवी अवयवाते, नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे, झाकी निपजले दान पुण्य, आहे का नाही. आदंबित्व तिथंही सांगितलं, आहे का नाही. पण इथं त्या दंभाचं वर्णन पुन्हा माऊली ज्ञानोबाराय करतायत. असा तो जो दंभ आहे, कसा काय करतो तो दंभ, मला तो दंभ आपली साधना खाऊन टाकतो, आहे का नाही. दृष्टांत देतात, जैशी आपुली जननी नग्न दाविली आजिनी जनी, ते तीर्थाची परिपतनी कारण होय. जैशी आपुली जननी, हे आपली आई आपल्याकरता तीर्थ आहे, पण ती जर जगात नग्न करून दाखवली तर ती पतनाला कारणीभूत होते. महाराज किती मोठा दृष्टांत माऊली ज्ञानोबा यांनी या दंभाकरता दिलेला आहे. का विद्या गुरुपदपदिष्ठा बोभाइल्या चोहोटा, इष्टदा परी अनिष्टा हेतू होती. त्याप्रमाणे विद्या, आहे का नाही, जे आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, किंवा गुरुपदिष्ठा, गुरुने शिकवलेली विद्या, गुरुकून आपल्याकडं आलेली विद्या, ती विद्या असेल. बोभाइलिया चोहटा, बोभाइलिया चोहटा म्हणजे चौरस्त्यावर, बोभाइलिया म्हणजे बोभायन शब्दाचा अर्थ आहे बोंबलणं. बोंबलून सांगितलं, आपल्या भाषेत उघड करून सांगितलं. आम्ही असे शिकलो, आम्ही तसे शिकलो, 12 वर्ष इथं राहिलो, 24 वर्ष तिकडं राहिलो, या गुरुकडे ग्रंथ शिकला, त्याच्याकडे ते शिकलं, असं ते उघड केलं, आहे का नाही. उघड केल्यानंतर महाराज ही जी विद्या आहे, हे जे ज्ञान आहे, गुरुकून मिळालेलं जे ज्ञान आहे आपल्याला, हे काय करता आपल्याकरता, इष्टदा शब्दाचा अर्थ आहे इष्टाची प्राप्ती करून देणारं. इष्ट काय आहे, इष्ट पुण्य आहे, इष्ट सुख आहे, इष्ट आनंद आहे. आनंदाची काय करून देतं, ते प्राप्ती करून देतं. पण जर असं उघड केलं की इष्टदा परी अनिष्टा येतो होती, ते कशाला कारणीभूत होतं, अनिष्ट काय आहे, दुःख आहे, पाप आहे, नाही का नाही. ते दुःख देण्याला, पाप होण्याला ते कारणीभूत होतं. दृष्टांत गोड देत आहेत माऊली. पै अंगे बुडता महापुरी, जे वेगळे काढी पहिलं तिरी, ते नावची बांधिली श्री बुडवी जैसी, अंगे बुडता महापुरी. आपण जर एखाद्या वेळेला महापुरात बुडायला लागलो तर नाव आपल्याला काय करते, नुसती महाराज त्या आपला प्राण वाचवतेच, प्राण तर वाचवतेच, आपल्याला नावत घेतल्यानंतर बुडू देत नाही, पण पहिलं तिरा पाववी, पलीकडच्या कडीला काय करते, नेऊन पोहोचवते. पण मग एकानं काय केलं, बरं वेगे काढी पहिलं तिरी, तात्काळ काय करते, ते आपल्याला पलीकडच्या कडीला नेते. पण एकानं काय केलं, नाव घेतली डोक्यावर, डोकं घेतलं नावाच्या बरोबर मधात आणि बांधलं त्याला, मग उडी टाकली. नाव डोक्याला बांधून उडी टाकल्यावर ती नाव तारणारी नावच बुडवण्याला काय होते, कारणीभूत होते, बाहेर निघूच देत नाही ती, आहे का नाही. तसं ही विद्या, आहे का नाही, हे ज्ञान आपल्याला या भवसागरातून तारून नेणारं ज्ञान आहे. पण उघड केलं की तेच ज्ञान बुडवण्याला काय होतं, तीच साधना बुडवण्याला कारणीभूत होते. कारण जे जीविता ते वाणिले जरी सेविता, तरी अन्नची पंडसुता होय विष. कारण जे जीविता, दुसरा दृष्टांत देतात, जे जगवण्याला कारणीभूत आहे अन्न, अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. जे जगवण्याला कारणीभूत अन्न आहे ते जरी सेविता वाणिले, सेवन करत असताना त्या अन्नाचं जर वर्णन केलं, वर्णन केलं तर काय होतं,
काय होतं माहिती आहे का, आपण जर जेवायला लागलो आणि समोरचा ते जेवत नाहीये, तो खात नाहीये, चार चौघात आपण खायला लागलो, आपलं घरचं नेऊन खायलो, अहो काय भाजी झाली काय, तर सगळ्याच त्यात नजर दृष्टी काय होत असते, उतरत असते आणि मग ते अन्नच पतन होते, विषासारखं होतं. अशा प्रकारचं आहे. तैसा दृष्टा दृष्टाचा सखा, धर्मो झाला तो फोकारी जे देखा, तरी तारिता तोची दोखा लागी होय, दृष्टा दृष्टाचा सखा धर्म. आपल्या कोण झालेला धर्म, धर्म म्हणजे पुण्य आहे. धर्म शब्दाचा अर्थ इथं काय आहे, पुण्य, सत्कर्म. आपल्या कोण झालेलं पुण्य सत्कर्म हे काय करतं, हे महाराज आपला मित्र आहे. पुण्य आपलं काय आहे, मित्र आहे. दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही फळ मिळवून देणारं ते पुण्य आहे. हे का नाही, करा हरिभक्ती परलोका येईल कामा, सोडविल यमा पासून या. आहे का नाही महाराज, याही लोकातलं इष्टही फळ देतं आणि अनिष्टही फळ देतं. आहे का नाही, याही लोकात तुकोबराय म्हणतात ना, तू का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. इहा सुखी आणि पुन्हा परलोकी काय असतो, तो सुखी असतो. बरोबर आहे का नाही. याही लोकात आणि परलोकातही जो आपल्याला धर्म जो आपल्याला फळ मिळवून देणार आहे, तो फोकारी जे फोकारणं म्हणजे सांगणं आपल्या वाचन. आम्ही इथं असं हे केलं, तिथं ते केलं, त्या तीर्थयात्रा केल्या, त्या वाऱ्या केल्या, अमकं केलं तमकं केलं, असं लोकांना सांगणं, तर तो तारिता म्हणजे तारणारा धर्म, तोच धर्म. कर्म तोचही शब्द वापरलाय माऊलीने, ऐका. कर्म निषिद्ध नाही, कर्म तेच, पण दोखा लागी होय, तेच दोष देण्याला युक्त होतं, कारण होतं, त्याचाच दोष लागतो. त्याच्यातून पुण्य होण्याऐवजी काय होतं, पाप होतं. मनोनी वाचेचा चोबारा, घातलिया धर्माचा पसारा, धर्मुची तो अधर्म होय विरा, तो दंभू जाणे. मनोनी वाचेचा चोबारा, म्हणून धर्माचा पसारा वाचेच्या चव्हाट्यावर जर आपण मांडला, तर तो धर्मच काय होतो, धर्मच अधर्म होतो, असं माऊली ज्ञानोबा आहे. म्हणजे याच्यावर जास्त जोर द्या. अधर्म तर अधर्म आहेच, पण धर्माचाही परत काय होऊन जातो, अधर्म होऊन जातो. नाही, ती अहिंसा ती तयाची आळणी जीव मेली, ती अहिंसा. होय तो विरा दंभुजाने, त्याला काय म्हणतात अर्जुना, दंभ. मला तुकोबर आहे सांगतात, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची ते. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, अधर्मुची होय विरा तो दंभुजाने. अर्जुना, त्याला दंभ असं म्हणतात. काय महाराज, कितीतरी आता महात्मे जे आहेत ते आपली केलेली साधना काय करत नाही, सांगत नाही. खूप साधना करतात लोक, करत नाही असं नाही आजही, पण जे यथार्थ पद मिळवण्याकरता साधना करतात त्यांच्या तोंडातून निघतच नाही. मला ते आपल्याला एखाद्याला माहिती जरी पडलं हे साधना करतात, माहिती पडलं तरी सुद्धा ते काय करतात, हे करतात, आम्ही काय करतो बुवा, आम्हाला काय जमतंय, अवकाशाचं भजन काय, लोक काही म्हणतात, आमच्यासारखा पापी कोणी नाही, अशी भाषा असते त्यांची. त्या महात्म्यांची भाषा अशी असते, आहे का नाही. तो दंभच ते नाही साधना आपली सांगणार, कारण त्यांना माहिती आहे उघडं केलं की निघत नाही, त्याचा फायदा होत नाही. अधर्म होतो तो. याच्यातही पुन्हा थोडीशी इथं ज्ञानेश्वरीत नाही विषय आला, पण काही महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे की याच्यातही थोडी सूट दिलेली आहे म्हणे. सूट कोणती सूट आहे की पुढचा साधन करायला आहे, साधन करतोय आणि साधन करण्याकरता जर आपलं सांगितलेलं साधन त्या साधनात त्याला सहकार्य करत असेल तर त्याला सांगितलं तर मग ते दोष लागत नाही. पण भाव तो पाहिजे त्या पुढच्याला, किंवा मी नामस्मरण करायलोय पण नामस्मरण करत असताना मन लागत नाही, तर मग सुरू कशी करू, तर मग मी असं सुरू केलं, तू असं सुरू कर. हे सांगणं ठीक आहे. किती वाजता बाबा, मी 2 वाजता करतोय का 3 वाजता करतोय, तू 2 वाजता कर का 1 वाजता कर, म्हणजे अशा पद्धतीत जर त्याचा हेतू तो असेल तर तो दोष लागत नाही. हे हेतूवरच आहे सगळं. आपला हेतू काय आहे, जर लोकांकडून मान मिळवणं हेतू असेल तर मग दोष लागणारच आहे का नाही. आणि म्हणून तो दंभ महाराज, नसलेलं सांगणं दंभ नाही, करत असलेलं सांगणं काय आहे, नसलेलं सांगणं तिथं लबाडी आहे, ती लबाडी आहे. आम्ही 2 टाईम हरिपाठ घेतो, इकडे हरिपाठ पाठच नाही, ती तो दंभ नाहीये, ती लबाडी आहे.
तेल त्याच्या पदरात पाप नाही का? मग त्याच्या पदरात लबाडीचं असत्याचं पाप पडणार आहे, ते तर पाप होणारच आहे. केलेलं सांगणं, जे आपण रोज करतोय ते सांगणं, त्याचं नाव काय आहे? दंभ. हां, त्याचं नाव दंभ आहे. तुकोबाराय म्हणतात, थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. मी कीर्तन करतो पण मानावर आणि दंभावर अगोदर काय झालो? थुंकलो, आहे का नाही? आणि मग कीर्तन करायला लागलो. तो दंभुजाने. आता दर्प. दर्प कशाला म्हणतात? तो दर्प सांगतायत, आता मूर्खाची जिभे अक्षराचा अंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे न रिजे जैसा. एखादा मूर्ख आहे, मूर्ख माऊलींनी त्याला म्हटलंय, मला त्याच्या जिभेवर अक्षरांचा अंबुखा सुभे. अंबुखा म्हणजे एक थेंब. त्याला ज्ञानाचा घोट नाही मिळाला, म्हणजे असं घोटभर ज्ञान पियाला नाही मिळालं. गिलासभर आणि तांब्याभर पाणी पितो तसं पोटभर तर मिळालंच नाही, घोटभरही नाही, एक थेंब पडला. अक्षराचा काय पडला? म्हणजे अक्षर म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा एक थेंब पडला. उग थोडंसं काहीतरी ज्ञान मिळालं, उग एका थेंबा इतकं. आहे का नाही? राऊत बाबा जसं नेहमी म्हणतात की 2-3 टिपणं पाठ आहेत. तेच कोण्या गावात गेलं की अभंग तोच. एक महाराज मला भेटले, महाराज खूप नावाजलेला महाराज आहे. तो म्हणे, महाराज खरं सांगतो 4च अभंग आहेत म्हणे आपले. एक नामाचं महत्त्व सांगणारा, एक मागणीपर, म्हणजे पहिल्या दिवशी कीर्तन असलं तर नामाचा घ्यायचा, मागणीचा असलं तर तो मागणीचा घ्यायचा, एक काल्याचा आणि एक जनरल डॉक्टर. कोणताही पेशंट येऊ, मग तो मधात जर कीर्तन असलं तर मग जनरल घ्यायचा. 4च येतं. असा अक्षराचा थोडंसा काय पडणं, अंबुका, थोडंसा थेंब पडणं जिभेवर. आणि मला तेवढ्यासाठी तो ब्रह्मसभे न रिजे जायचा. तत्वज्ञानाच्या सभेला काही समजत नाही, जात नाही तो. आमके महाराज महात्मा खूप विद्वान आहे. काय विद्वान तुम्ही म्हणता बुवा? विद्वान आहे काय येतं हो त्याला? काय येतच काय? म्हणजे तो मला तत्वज्ञानी लोकांच्या सुद्धा सभेनं आनंदित होत नाहीच मान्य करणार महाराज, आहे का नाही? एक महाराज मला म्हणे, काय तुम्ही राऊत बाबा म्हणता, काय अभंग सोडवतात राऊत बाबा? काय त्यांना अभंगाचं सूत्रता कळते का बद्धता कळते? ते काय बद्धता नाही, ते काय म्हणे कोण ते काय कळतं म्हणे राऊत बाबाला, त्याची मांडणी कशी करावं, त्याचं हे कसं करावं. म्हणलं तू बरा भेटला बाबा रामपाऱ्यात. मला कोणालाही काही म्हणल्यानं काय अर्थ आहे का नाही? आता म्हणलं 2 दिवस झाले एक फोन आला होता, विदर्भातूनच आला होता, खामगावच्या तिकडूनच आला होता. अरे तो म्हणे, मी वक्ते बाबा महाराजांचं एक पुस्तक वाचलंय म्हणे, मला काही तेवढं ज्ञान नाही वाटलं. मी फोनच कट केला, त्याला उत्तर दिलंच नाही. कारण महात्म्याच्या विषयी काय उत्तर देणार आपण? अशा मूर्खाची जी बी आहे, अक्षराचा अंबुखा सुबे, आहे का नाही? हो, तशी आहेतच ते. आणि ब्रह्मसभेनं रिजे जायचा, तत्वज्ञानाच्या सभेला तो आनंदित होत नाही होत आनंदित. हो, त्याचं कसं असतं ते? का माधुरी लोकांचा घोडा गजपती ही मानी थोडा, का कांटीवरील सरडा सोरगू ही नीच. माधुरी लोकांचा घोडा. माधुरी म्हणजे व्यापारी, कपड्याचे याचे मोठाले वज्याचे व्यापार करणारे. पूर्वीचे व्यापारी गाड्या घोड्या नव्हत्या, आणि मग ते काय करायचे? बैलावर घोड्यावर ते गठ्ठे टाकायचे आणि या गावून त्या गावाला जायचं. असा त्या व्यापाऱ्याचा घोडा. वाळून गेलेलं घोडं. हाडच तेवढे शिल्लक राहिले फक्त. वाहू त्याला का खाण्याची व्यवस्था, एका दिवसभर चालायचं, संध्याकाळी जे भेटेल ते खायचं. अशा त्या व्यापारी लोकांचा घोडा. कोणीतरी म्हणू लागलं, वा काय गजेंद्र आहे, वा केवढा मोठा हत्ती आहे. त्या मला काय गजेंद्र आहे हो, माझ्या एवढं आहे का त्याच्याकडे काही बोल? कोण म्हणी? यो माधुरी लोकांचा घोडा, म्हणजे व्यापाऱ्याचा घोडा वाळून गेलेलं. तुम्ही म्हणता बो तो आहे असं. गजपती मानी थोडा, हत्ती नाही, गजपती, हत्तीचा मालक. म्हणजे तो हे समुद्रातून मंथनातून निघालेला ऐरावत गजपती, हत्तीचा घोडा. पती म्हणजे ऐरावत रत्न, थोर रत्न, मोठं रत्न असलेलं, आहे का नाही? मला त्या मोठ्या रत्न एवढं मोठं ऐरावत, त्याला तो म्हणतो आपल्या पुढं काय खरं आहे त्याचं? हो, माऊली ज्ञानोबा म्हणतात का कांटीवरील सरड्या स्वर्गुईच. काठीवरला सरडा असं मानवर करूनच चालतो. हो, त्याला विचारलं स्वर्ग, ते म्हणलं स्वर्ग काय आपल्या पुढं, आपण किती उच्ची आहे, कुठे आहे तो? काठीवर. आणि काठीवर त्याला स्वर्ग काय वाटायलाय? खाली वाटायलाय. म्हणलं स्वर्ग आपल्यापेक्षा उंच थोडाच आहे, मी किती उंच आहे, त्या काठीवर येते, तिथं येते. तैसा ते दृष्टांत. तैसा माझे स्त्रिया धने विद्यास्तुती बहुमाने, एके दिवशीचे परान्य अल्पको जायसा. तैसा माझे स्त्रिया धने
विद्या स्तुती बहुते माने. तसा तो उन्मत्त होतो, माझे म्हणजे उन्मत्त होतो. कशानं? स्त्री अनुकूल असली, आहे का नाही, पत्नी अनुकूल असली, धन घरी भरपूर असलं, थोडीफार विद्या असली, स्तुती लोक त्याची काय करत असले, स्तुती करत असले, किंवा बहुते माने थोडाफार काय मिळत असला, त्याला मान मिळत असला, तर तसा तो उन्मत्त होतो. पण माऊली ज्ञानोबा म्हणतात त्याला कळत नाही तो कसा उन्मत्त होतोय. तर त्याचं उन्मत्त होणं कसं आहे? एके दिवशी चेनी पराणे अल्पकू जायचा. एखादा भिकारी आहे, अल्प भिकारी आहे, आणि महाराज त्याला चालला होता, तर त्याला मोठी पंगत मिळाली, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, आणि तो खायला बसला. आणि वा म्हणला आता जीवनाची चिंताच गेली. आता जीवनाची गेली का एका वेळेची गेली? पण ते माऊलींनी पहिला शब्द वापरलाय, मूर्ख असल्यामुळं एका दिवसाच्या अन्नानं जीवनाची तो शांतता मानतो. तसं याचा आस्तच केवढं, पण तेवढ्यानं तो काय मानतो? आनंद मानतो, आहे का नाही. अब्र छायेची आजोडी निदेऊ घर मोडी, मृगांबू दे कोणी फोडी, पाणी आडे मूर्ख. एकानं चांगलं घर बांधलं, सावली करता घर बनला, उन्हाळा आखाडचा टाईम, घर बांधलेलं सावली करता, त्याच्यात तो राहू लागला, बाहेर उभा आला, आणि असं ऊन तापायला लागलं महाराज. आणि त्या सूर्याच्या आत ढग आला, आणि ढग आल्यामुळं काय पडलं? शिरवाळ पडलं. जसं शिरवाळ पडलं तसं त्यानं घर मोडलं. का? आता काय करायचं म्हणला, घराची सावलीसाठी घर पाहिजे होतं ना, आता काय पडली? अरे कौरक राहणारी सावली तशी जाईल ना, काय जाणारच येते. तसं महाराज विद्या, थोडीफार विद्या, स्त्री, धन, स्तुती, लोकांनी दिलेला मान, ही ढगाची सावली कोणत्या वेळेला निघून जाईल. ढग गेला की पुन्हा उन्हाला ऊन काय राहणार आहे? तयार राहणार आहे. त्याप्रमाणे पण तो मोडतो घर. मृगांबू दे कोणी फोडी, पाणी आडी जायचे. एखादं पाणी अडवलं, आपल्याला उन्हाळ्यात पाणी पियाची सोय पाहिजे म्हणला, तळं केलं तयार, पाणी अडवलं, आणि पाणी अडवल्यावर त्याला महाराज असं दुपारच्या टायमाला उन्हाळ्यात असं मृगजळ दिसलं, टाकलं फोडून पाणी. का? आता पूर आलाय म्हणला मोठाने, तळं काय करायचं? काय पाहून? मृगजळ पाहून. ते करणं जसं आहे तसं 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 याचं. किंबहुना ऐसेशे उतने जे संपत्ती मिशे, तो दर्पुगा अनारिशे न बोले घे. अर्जुना फार काय सांगो, असं संपत्ती वगैरेच्या निमित्तानं उन्मत्त होणं त्याला दर्प असं म्हणावं, दुसरं काही बोलण्याचं कारण नाही. उन्मत्तपणा संपत्तीनं, विद्येनं, मानानं, स्तुतीनं, आहे का नाही, स्त्रियानं, यानं उन्मत्त होणं त्याला दर्प असं म्हणावं. आता अभिमान, दंभ, दर्प, आता त्याच्यानंतर अभिमान. आणि जगावेदी विश्वासू, आणि विश्वासी पूज्य येसू, जगी एक तेजसू सूर्याच्या, आणि जगावेदी विश्वासू. जगात सगळ्यांचा विश्वास कुणावर आहे? वेदावर, आहे का नाही, वेदावर विश्वास आहे. आणि विश्वासी पूज्य येशू, आहे का नाही, आणि वेदावर विश्वास ठेवल्यामुळे वेदाने पूजा कुणाची करायची सांगितली? ईश्वराची. म्हणून सगळे कुणाची पूजा करतात? ईश्वराची. आपण जी पूजा करतो ईश्वराची, ते वेदाचं ऐकूनच करतोय ना. आपल्याला काय माहिती पुण्य होतंय का पाप होते? पुण्यही दिसत नाही आणि पापही दिसत नाही, आहे का नाही. गाथा ज्ञानेश्वरी वेदच आहे, आणि याच्यावर विश्वास ठेवून आपण काय करतो? तुकोबार आहे म्हणले ना, काय जाऊ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तवतू आपुले सोयीत पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको. तुकोबारायचं ऐकून आपण तीर्थयात्रेला निघालो. जवळ हा काळ असे दुरी ठेला, तो तू हरिगुण आहे, गुण गाय आहे वहिला, मनी भाव धरोनिया भला नवंची त्याला चुकू नको. हे तुकोबरायचं ऐकून आपण करायला लागलो, आहे का नाही. आणि महाराज म्हणून असं त्याच्यावर विश्वास ठेवून ईश्वर पूजनीय झाला, पूज्य येशू, आहे का नाही. जगी एक तेज सुसूर्याच्या, जगामध्ये तेजामध्ये तेजाच्या बाबतीत सगळ्यात तेजवान कोण आहे? सूर्य. सूर्यासारखा दुसरा तेजवान कोण आहे? जगस्पृहास्पद एक सार्वभौमपद, अभिमान सांगतायत. जगस्पृहास्पद एक सार्वभौमपद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. जगस्पृहास्पद, स्पृहा आस्पद म्हणजे लोकांच्या इच्छेचं स्थान. प्रेम, लोकांचं प्रेम आहे. कशावर प्रेम आहे लोकांचं? एक सार्वभौमपद. सार्वभौमपद महाराज, ज्या क्षेत्रात आपण आहोत तिथलं आपल्याला सार्वभौमपद मिळावं अशी प्रत्येकाची काय राहते? इच्छा राहते.
म्हणजे सार्वभौमपद याचा अर्थ सार्वभौम राजाचा असं नाही, त्या राज्याचंच नाही. राजकारणात असेल तर त्याचं पंतप्रधान होणं त्याचं स्वप्न असतं, इच्छा असते, हो ना, पण इच्छा तर असते का नाही. एखादा खेळाडू असेल, त्या खेळाडूतलं सार्वभौमपद मिळावं. एखादा परमार्थात असेल, परमार्थातलं कोणत्याही क्षेत्रातलं असो सार्वभौमपद ही त्याची इच्छा. आणि दुसरी एक इच्छा आहे, न मरणे निर्विवाद जगा पडिये म्हणजे आवडतं निर्विवाद, पुन्हा ह्याच्यात वाद घालायचंच काम नाही. न मरणे, याच्यात नास्तिकही वाद घालणार नाही आणि या सिद्धांतात आस्तिकही वाद कारण मरणं कुणालाच आवडत नाही. म्हणून जग उत्साहे यातू वानो जाये, किती ऐकून मत सर्व आहे फुगो लागे. म्हणून लोक काय करतात, म्हणून जग उत्साहानं आहे का नाही, या ते वानो जाय याचं वर्णन करतात, वेदाचं वर्णन करतात, ईश्वराचं वर्णन करतात, सूर्याचं वर्णन करतात. जो सार्वभौम पदावर गेलाय त्याचं काय करतात, वर्णन करतात. कारण प्रत्येकाची इच्छा आहे तिथं जायची, आणि तिथं आपल्याला नाही जायला भेटलं, आपण प्रयत्न करून तिथं गेलो नाही, तो गेलाय म्हणजे त्या तिथंच पोहोचलेल्याचं काय करतात लोक, ऑटोमॅटिक वर्णन करतात, आहे का नाही, आहे का नाही. अमर एखादा झाला तर त्या अमरत्वाचंही लोक काय करतात, वर्णन करतात. आणि लोक याचं का वर्णन करायला लागले उत्साहानं, की ते ऐकून मत सर्व आहे. ते लोकांनी केलेलं वर्णन, याला म्हणले नाही तू वर्णन कराय म्हणले नाही, तू ऐकय म्हणले नाही, लोकांचं करायले, त्याचा मत्सर निर्माण होतो. काय अहंकार फुगतो, तो त्याला मत्सर होतो, द्वेष निर्माण होतो. आणि काय म्हणतो तो, काय रे म्हणलं तुम्ही ईश्वराला मोठं म्हणता, मी गप हे म्हणून. नाही तर तुमचा ईश्वर काय करणार आहे, हिरण्यकश्यपू म्हणायचा ना मला, आहे का नाही. प्रल्हादाला म्हणलं तू कोणाच्या बळावर नाव घेतो, म्हणला माझ्या देवाच्या बळावर घेतो. म्हणला अरे तू मरत का नाही, म्हणला देव मरू देत नाही, थांब म्हणला आधी त्यालाच मारतो, देव विष्णू त्यालाच हाणतो म्हणला आधी, आहे का नाही. असे नाही देव मानी मुसलमान. मग तो काय म्हणतो, म्हणे ईश्वरा ते खाये, तुमचा ईश्वरालाच खाऊन टाकतो म्हणला मी. दाखवा तुमचा ईश्वर कुठे, त्यालाच खाऊन टाकतो. वेद त्या वेदाविषसूये, वेदाला तर विष घालूनच मारतो म्हणला. कशाचा वेद आहे, वेदाविषसूये. गौरवा माझी त्राये भंगिताशे. महाराज त्या अभिमानानं सगळ्या मर्यादा भंगन करतो. कशामुळे महाराज, अभिमानानं सगळ्या मर्यादा काय होतात, भंगन होतात. एखादा महात्मा बसेल असेल, अभिमान असेल तर महात्म्याचं दर्शन लोटांगण घालावं, पण मला तो अभिमान मर्यादेचं उल्लंघन करायला लावतो, नाही पडू देत पाया. कारण आपण पाया पडवतो, लोक आपल्याला कमी समजतील, या भावनेनं तो अहंकार एखाद्या महात्म्याच्या पायावर डोकंही ठेवू देत नाही, भंगन करतात. पतंगा नावडे ज्योती खद्योता भानुची खंती, का टिटिंबेने आपांपती वैरी केला, पतंगा नावडे ज्योती. पतंगाला वात दिवा आवडत नाही, आहे का नाही. नाही तिथं त्याचं मरण सांगितलं, त्याला आवडत नाही. त्याला काय होत नाही, आवडत नाही, त्याला तो काय होत नाही, आवडत नाही. बरोबर आहे का नाही. ते माऊली ज्ञानोबा म्हणतात ना, त्या पतंगा काय पतंग काय सा हाती प्रकाश येते, पतंग काय सा हाती प्रकाश येते. पतंग काय प्रकाशाला सहन करतो का, आहे का नाही. तसं पाचव्या देतली गोष्ट की अपरमार्थिक लोकांना परमार्थिक लोक आवडत नाही. त्याचं कारण, त्याचं दृष्टांत तिथं असताना तिथं माऊलीने ते उदाहरण दिलेलं आहे. बरोबर आहे का नाही. आणि अशा प्रकारचे पतंगा नावडे ज्योती, त्याला प्रकाश आवडत नाही, वा आवडत नाही. खद्योता भानुची खंती, आहे का नाही. खद्योता भानुची खंती, खद्योत म्हणजे आग्या, त्याला त्याच्या मनात खंतचे महाराज आग्याच्या माऊली म्हणतात, खंतचे. काय तो म्हणला, काय राव आपली लय किंमत असते या जगात, तो सूर्य नव्हता पाहिजे. कारण सूर्य नसता तर उजाडा लोक कोणाकडे आली असते, आपल्या लय किंमत असती, पण कोणामुळं नाही. हेच आहे का नाही महाराज, आहे का नाही. खद्योता भानुची खंती, खंत आहे त्याच्या मनात, कोणाची, सूर्याची. त्याच्यामुळं म्हणतोय आपल्याला सगळ्या अडचणी आहेत. टिटिंबीने आपांपती वैरी केला, टिटवीनं महाराज समुद्र शत्रू केला, नुसता शत्रू नाही केला, तिनं त्याच्याशी वैरच धरलं महाराज. काय वैर धरून फायदा होणार आहे तिचा, आहे का नाही. पण धरलं तिनं वैर. आता कोणाशी वैर शत्रू मला त्याच्याशी वैर धरण्याचं कारण काय झालं, ते तिचे समुद्राच्या कडीला तिनं अंडे ठेवली होती आणि ती गेली सप्त्याला. तिकडे कोणतरी म्हणलं मोठा भांडारा आहे, चाल गेली जेवायला.
गेली आता 2-4 दिवस राहिली साप्त्यावर, 2 टाईम पंक्ती होत्या, मस्त तिला आनंद वाटला. ती म्हटलं आपल्या लेकरायचा घरी तिथं ह्याच्या हिंडली, तिकून आली महाराज, पाहिली तर ते पौर्णिमा झाली होती. हा आणि मग तिथं पाहिलं तर ते नाहीच, तिचे ते पिली ते अंडे नाहीच तिथं. इकडं पाय तिकडं पाय तिकडं पाय, याला विचार त्याला विचार. तुला वाटलं जाऊ दे, याला त्याला विचारलं, समुद्राच्या शेजारी होते त्याला विचारू, समुद्र दादा दादा अरे मग पिले होती तर झाले काय पिले, तू बोलतोय का दादा अरे मी तुला विचारते, तू पिले होती यार झाले काय, इथं बोलत नव्हतो. 2-4 बार विचारलं, तिने विचार केला, ज्या अर्थी बोलणं त्या अर्थी यानंच काहीतरी काळा बाजार त्याला आपले पिले हाणले. तिनं सांगितलं दादा ह्या पाय नेले असले तर देऊन टाक, मी तुला चोरले म्हणत नाही, पण चूक भुलीनं एखाद्या वेळेला जर गेले असले तर देऊन टाक, मी काय कोणाला सांगणार नाही बाबा. अरे शेजारी राहायचं, शेजार धर्म उठून दररोज एकमेकाचं मुख पाहायचं, भांडणात काय अर्थ आहे. आता मी काही त्याला घर मोडणार आहे का, तू इथून जाणार आहे, आपण शेजारी कायमचे आहेत, कशाला वैरी. समुद्राचं कशाचं लक्ष आलंय तिच्याकडं. तिनं सांगितलं पाहिजे आता मर्यादा संपली, आता असं जमणार नाही, आता तुला कोल्ड केल्याशिवाय सोडितच नाही. आणि मग तिनं कोल्ड करायला सुरुवात केली. मग तिने काय मोटरा लावल्या का, नाही चोचित पाणी धरायचं. टिटिंबुने आपापती शत्रू केला, समुद्राशी शत्रुत्व घेतलं तिनं. महाराज काय दृष्टांत आहे माऊलीचे, बघा तुम्ही. अरे ह्या संत महात्म्याशी, या ज्ञानी लोकांशी, महात्म्याशी, ज्ञानी म्हणण्यापेक्षा महात्म्याशी शत्रुत्व करणं म्हणजे टिटवीनं समुद्राशी काय करणं आहे, शत्रुत्व करणे. तुकोबराय म्हणतात काय करावं महाराज, उधळिता माती रवी काळा मळे, हे कैसे न कळे भाग्य हे ना. प्रश्नार्थक शब्द विचारलाय, उधळिता माती रवी काळा मळे. मुठभर माती घेऊन म्हणला सूर्याला चमकायला, मुठभर माती घेऊन वर पाहिलं फेकली, सूर्याला मळ लावायचा म्हणला, धुळच फेकतो म्हणला आणि त्याला मळ लावून टाकतो. आता त्याला मळ लागेल का, याच्या डोळ्यात माती जाईल, त्याला काय मळ लागणार आहे. तू का म्हणे तृणे झाके हुताशेन हेतव वचन वावू घ्यायची, आहे का नाही. तुकोबराय म्हणतायत एकाला अग्नीचा द्वेष निर्माण झाला, त्यानं 2-4 ट्रक गवत आणलं वाळलेलं, म्हणला झाकूनच टाकतो. आता झाकला का जास्त प्रगट झाला, काय महाराज, आहे का नाही. अपामपती शत्रू केला. म्हणून अशा प्रकारे काय करावं. पण माऊली म्हणतात त्याला तैसा अभिमाने मोहे ईश्वराचे नामय न हिसाये, वेदाते म्हणे मज हे सौती झाली. महाराज अभिमानाचे आणि मोहे, अभिमानाच्या लोभात पडल्यामुळे त्याला लोभ झाला, कशाचा मोह झाला त्याला, अभिमानाचा. अभिमानाच्या मोहानं ईश्वराचे नामही नसाये, ईश्वराचं नाव सुद्धा काय करत नाही, नाव घेऊन ये देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे नाव सहन करत नाही. वेदाते म्हणे मज हे सौती झाली, आणि वेदाला तर म्हणतो ही मग सवत हे म्हणे, म्हणजे सवत कस काय, वेद एक ज्ञानी आणि मी एक ज्ञानी, जगात आम्ही दोघंच ज्ञानी, आणि मग दोन्ही समान ज्ञानी झाल्यामुळं महाराज वेद माझी सवत झाला असं तो म्हणतो. ऐसा मान्यतेचा पुष्ट गंडू तो अभिमानी परमलंडू, रौरवाचा रूढू मार्गूची पै. मान्यतेचा पुष्ट गंडू, असा मान्यतेचा गड्डा त्याला झालेला राहतो, गड्डा अभिमानाचा काय झालेला राहतो, आणि तो गड्डा असा असतो पुष्ट, ऑपरेशन करून निघत नाही महाराज. पुष्ट जेवढं ज्ञानाची वाढ तेवढा अभिमान काय असतो, पुष्ट होत जातो. तो अभिमानी परमलंडू, माऊली ज्ञानाबाई म्हणतात तो उन्मत्त आहे, रौरवाचा रूढ. पण या मार्गानं जाणं म्हणजे रौरवाचा मार्ग आहे, तो रौरव नावाच्या नरकात नेणारा तो काय आहे, मार्ग आहे. रौरव भागवतात येतं, रौरव नरकाचं वर्णन येतं. मोठा 1000 योजन कुंड बनवलेला असतो, त्याच्यात पू साचलेला असतो, आणि त्यात रुरू नावाचे किडे असतात, आणि त्याच्यात माणसाला टाकून देतात, आणि त्या खायला ते पू घाण खायला येतेच, आणि ते किडे तोडून सारखे त्याला काय राहतात, खात राहतात. अशा रौरव नावाच्या नरकात, घाण नरका मानलाय, त्या रौरव नावाच्या नरकाकडे नेणारा तो प्रसिद्ध काय आहे, मार्ग आहे. असा अभिमान धरणं, अभिमानानं चांगल्याशी शत्रुत्व करणं. दिग्गत्या कर्तव्या आगी लागो, बरोबर आहे का नाही. आणि पुढीलाचे सुख देखनियाचे होय मीख, चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती. आणि पुढच्याला सुख झालं रे झालं तेवढंच निमित्त, याला दुःख नाही झालं, याच्यामुळं त्याला सुख नाही झालं, त्याला त्याच्या प्रारब्धानं काय झालेलं आहे, सुख झालेलं आहे. एवढं पाहिलं की क्रोधाग्नीचे विख, आता क्रोध सांगतायत, क्रोधाच्या अग्नीचं विष याच्या मनात भडकलंच. काहीला पुढच्याला आनंद झालेला आवडत म्हणजे पाहावत नाही, आवडत नाही म्हणण्यापेक्षा पाहावतच नाही.
जळतच राहतात महाराज. घरातल्यांना शिव्याच देत राहतात असे सारखे सारखे देत राहतात. पाहिनं त्यानं असं केलं, त्यानं तसं, हे त्यानं असं केलं आणि त्यानं तसं केलं म्हणणारे जे आहेत का, हे दुसऱ्याचं सुख पाहून जळणारेच आहेत. कारण त्यानं तो जर जळणारा नसता तर त्यानं एवढं त्याच्या पाठ कसं झालंय ते. एखाद्या साधकाच्या ज्ञानेश्वरी गाथा पाठ व्हावी तसं सगळ्या जगाचं पाठ झालंय. त्याचं कारण ते आहे की ते दुसऱ्याच्या सुखावर काय करणार आहे, जळणार आहे. हो आहे का नाही. आपण जळतच, ते जळतातच अंगात, हे असे माणसं जळतात. आणि काही होत नाही महाराज, ज्याचं त्यालाच जाळावं लागतं, दुसऱ्याला त्याचं काही नुकसान होत नाही. चढे क्रोधाग्नीचे वीख मनोवृत्ती, विष माऊलीने त्याला म्हटलंय. क्रोधरूपी अग्नीचं काय होतं, त्याच्या मनामध्ये विष, त्याची वृत्ती होते, त्याच्या मनाची क्रोधाची वृत्ती होते, आहे का नाही. शीतळाची भेटी तातला तेली आगी उठी, चंद्रू दे कोणी जळे पोटी कोल्हा जायचा. अरे माऊली ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिले. कसा जळत होतो, त्याला कसं पाहावत नाही महाराज. तापलेलं तेल आहे, असं खळखळ खळखळ उकळतं तेल आहे. आता ते तेल महाराज स्वतः त्या तेलाला त्रास आहे का नाही. मस्त शांत होतं, दुकानात गार याच्यात होतं तर गार होतं ना. आता गार याच्यातून काढून गरमीत टाकलं तर ते किती असं तापल्या गेलं ना ते. पण ते स्वतः जळायलंय. तापलंय म्हणजे स्वतः जळायलंय. पण शीतळ पाण्याचा थेंब सहन करत नाही. नुसता असा पाण्याचा तडका हाना काय करतं, अरे स्वीकार कर ना, तितकाच गार होशील ना त्या पाण्यानं. नाही महाराज. शीतळाची भेटी तातला तेली आगी उठी. तपलेलं तेल शीतळ त्या पाण्याच्या भेटीनं ते कमी होत नाही शीतलता, त्याची आग वाढते. आग वाढते. दुसरा एखादा आला, जाऊ ना तुम्हाला लोकाहून काय करायचं, मग लोकाहून काय करायचं म्हणलं की शीतळाची भेटी तातला तेली आगी उठी, त्याची आग डबल काय होत जाते, भडकावल्या जाते. काही तेल महाराज जर जास्त पाणी पडलं तर त्या आचार्याच्या डोळ्यावर परिणाम करतं, अंग भाजण्यापर्यंत ती आग भडकते. आहे माहिती आहे ना आपल्याला, आहे का नाही. असा त्या सगळ्या कढईनं जाळ काय होत राहतो, जाळच होतो. तातला तेली आगी उठी. अशा प्रकारे. किंवा चंद्रोदय कोणी जळे पोटी कोल्हा जायचा. कोल्ह्याला चंद्र, आता चंद्राने त्याचं काय केलं, उलट लोकांना चांगला आहे, उजेड देतो, प्रकाश देतो, शीतलता देतो, अमृताचा वर्षाव करतो, सगळ्या वनस्पतीला तो जीवन देतो, नाही का नाही. पण त्या कारण कोल्ह्याला ते चंद्राची अडचण ना, त्याला भैमुंगू करता येत नाही ना. उजाडामुळं त्याचा कार्य साधता येत नाही ना. तसं विश्वासी आयुष्य जेणे उजळे, तो सूर्य उदयाला दे कोणी सवळे, पापिया फुटती डोळे डुडुळाचे. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे, सगळ्या जगाच्या आयुष्यात ज्याच्यामुळं उजेड येतो, सूर्यामुळं. पण महाराज सकाळी सगळ्यांना काय उजेडाचं काय बिल भरावं लागतं का, काय उपकार येतं, त्याचं आयुष्य उजळतं सगळ्यांचं. तो सूर्य उगवला रे उगवला की त्या पापी असलेल्या डुडुळाचे, डुडुळ म्हणजे ते घुबडाचे डोळे काय होऊन जातात, फुटून जातात. आता काय करणार, कोण काय करणार त्याला, आहे का नाही. जगाची सुख पहाट, चोरा मरणा हुनी निकृष्ट, दुधाचे काळकुट होय व्याळी. जगाची सुख पहाट, मला जगाकरता पहाट सुख देणारी. चला सकाळ झाली, आपल्याला हे काम करायचं, ते काम करायचं, ज्याचे ते मार्गाला लागतं. जगाची सुख पहाट, जगाकरता जी पहाट सुख देणारी आहे ती चोरा मरणा हुनी निकृष्ट. चोराला मरणापेक्षाही खालच्या दर्जाची वाटते, कारण त्याचा कार्यक्रम काय होऊन जातो, बंद पडून जातो. काकडा आहे का नाही. दुधाचे काळकुट होय व्याळी, आहे का नाही. महाराज विषात व्याळ म्हणजे साप, सापाला दूध पाजलं तरी त्याचं काय होतं, विष होतं, आहे का नाही. तुका म्हणे सर्पा पाजिली या क्षीर, वमिता विखार विष झाले. पण करू नये, कारण त्याचं काय होतं, विष होतं. म्हणजे चांगले गुण जरी याच्याजवळ गेले एखाद्याचे तरी तो त्याचं विषच करणार. अशा प्रकारचा त्याचा अर्थ आहे. अगाधे समुद्र जळे, प्राशिता अधिक जळे, वडवाग्नी न मिळे शांती काही. अगाधे समुद्री जळे, आगाध समुद्राच्या पाण्यामध्ये समुद्राचं महाराज अग्नी हा पाण्यानं विजतो, पण तो एक अग्नी असा आहे समुद्राच्या पोटात राहतो, वडवाग्नी त्याला म्हणतात. तो समुद्राच्या पाण्यानं विजत नाही तर भडकतो, जास्त भडकतो. त्याला समाधान शांती मिळत नाही. किती महाराज काय आता माऊली ज्ञानोबरायाचा भाव आहे बघा. समुद्राच्या पोटात राहून सुद्धा शांती कही न मिळे, त्याला शांती मिळत
नाही. तसा अनुकूलतेत राहून एखाद्याला समाधान मिळत नाही, कारण लोकांचं पाहून जळाल्यामुळं. हा एवढाच त्याचा अर्थ आहे. सगळी अनुकूलता आहे. आपल्याला देवाच्या कृपेनं काही कमी नाही, आपल्याला कमी नाही, पण मग दुसऱ्याला काय आहे? आपल्याला कमी नाही. ऐका नाही. अरे काही माणसं गावातले सोयाबीन दोघांनी संघ नेली. आपल्याला भाव चांगला लागला, फक्त दुसऱ्याला जर 50 रुपयांनी जास्त लावला तर 2-4 दिवस जेवत नाही. अरे तुलाही चांगला लागला नाही, मग त्याला का 50 जास्त नाही, त्याला आपल्यापेक्षा 50 कमी पाहिजे, मग मजा येते. ऐका नाही अशा आमच्यासारखे म्हणते काय लोक पैसे कमवले सोयाबीन काढायचे. ऐका नाही काय महाराज, आपलंही असलेलं त्याला त्यात आनंद देत नाही महाराज. आपल्याजवळ नाही का काहीच नाही, लोका इतकं नाही का काहीच नाही महाराज. आपल्यापेक्षा खालचं पहा की ज्यांना काय नाही. खरंच असे लोक आहेत की घर नाही, दार नाही, खायला नाही, राहायला नाही, पत्नी नाही, मुलं नाही, लेकरं नाही, किती वनवाशी काही लोकांचा. ऐका नाही. पण आता चला जगाची सुखपाट होई व्याळी महाराज. आणि हे काय असतं माहिती का, हे पुण्यच अशी बुद्धी देतं बरं का. हे पचण्याकरता, ऐकण्यापेक्षा पचण्याकरता याला काय लागतं? पुण्य. आहे का नाही? आपण खालच्या आपल्यापेक्षा खालच्याकडे पाहावं हा ना. समाधान आहे का नाही? समाधान राहतं. खालच्यापेक्षाकडे पाहिलं तर काय राहतं? त्याला खरंच समाधान राहतं. आणि याला काय लागतं? पुण्य. म्हणतात काही जन्मताच असे भावनीचे जन्माला येतात, कारण पूर्वीचं त्यांचं काय असतं? पुण्य असतं. असे असतात. आहे का नाही? आणि दुसऱ्याचं पाहिलं की त्याला तसं ते चालत नाही. तो जसा पाण्यानं अग्नी काय होत राहतो? जळत राहतो. तैसा विद्या विनोद विभवे. आता हे दृष्टांताचा सिद्धांत. तैसा विद्या विनोद विभवे, देखे पुढिलांची दैवे, चौथव रोषू दुनावे, क्रोध होतो जाण. महाराज ऐका, क्रोध किती खालच्या थराला नेतो. दुसऱ्यानं वाईट केल्यावरच राग येतो असं माऊली म्हणत नाही, तो तर येतोच, एखाद्याला येतोच तो. महाराज क्रोध कोणताच चांगला नाही. नाही का नाही? पण एखाद्याला विद्या आहे, एखाद्याजवळ विनोद म्हणजे हसणं. त्याच्या घरात सतत त्याच्या घरचे काय राहतात? हसत राहतात, बिचारे आनंदाने राहतात. आपली चटणी भाकर का होईना खाऊन काय राहतात? आनंदात राहतात. असा विद्या आहे. एखाद्याचा जीवनात आनंद आहे, हास्य आहे, वैभव. एखाद्याच्या जीवनात काय आहे? वैभव प्राप्त झालेला आहे. असं पुढच्याचा विद्या, विनोद, वैभव किंवा पुढीलाचे दैव देखे, पुढीलाचं भाग्य पाहिलं. असं सगळं पाहिल्यानंतर तो रोष दुनावे, तो याचा रोष काय होत जातो? वाढत जातो. त्या रोषाला क्रोध असं म्हणतात. त्याला क्रोध असं म्हणतात, असं माऊली म्हणतायत. आता पारुष्य म्हणजे कठोरपणा. आहे का नाही? दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि पारुष्य म्हणजे कठोरपणा. किती कठोरपणा असतो ते सांगतायत. मनापासून सुरुवात केली कठोरपणाची. कायिक, वाचिक, मानसिक तिन्ही कठोरपणा सांगितली. आणि मन सर्पाची कुटी, डोळे नाराचाची सुटी, बोलणे ते वृष्टी इंगळाची. मनाचा कठोरपणा सांगतात. मन सर्पाची कुटी म्हणजे घर. सर्प राहण्याचं घर. सर्प कुठं राहतो? वारुळात, बिळात. म्हणजे त्याचं मन नाही, सर्प राहणारं वारुळच आहे. सर्प राहणारं वारुळ म्हणजे काय? सर्प महाराज जगतोच पुढच्याचा जीव घेण्याकरता. सर्प जगतोच कशाकरता? पुढच्या. सर्पन कोणाचं चांगलं केलं बरं? शत्रूचा जीव घेतला तर घेऊ द्या, पण मित्रता असतील ना त्याला कोणी त्याचा मित्र? महाराज मुंगीपासून ब्रह्मदेवालोक एकही मित्र नाही त्याचा. तुम्ही पहा, जो प्राणी आला तो सर्पाला हानाच म्हणतो. म्हणजे माणूसच हाना म्हणतो असं नाही. मुंग्या, एवढुल्या मुंग्या सर्पाला महाराज थोडीशी जखम होऊ द्या, जिथंच सोडित नाही. महाराज सरप निघला तर पाखरं, पशुपक्षी, जनावर, माणसं, अरे दयाळू, साधू, कोणी असो, फक्त काय म्हणतो त्याला? हाना 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 हाना. सगळे शत्रू आहेत. आणि महाराज इतके शत्रू असून तरी तो वजनात जगतो. याच्या सर्पाचं नवल नाही, हे एक नवलच आहे. गुरुजी म्हणायचे ना, आश्चर्य नव्हे, हे काय आहे? आश्चर्यच आहे. त्याचं असं पण मग त्याला हाणतच कोणी हाणतच बिचारायला. आहे का नाही? तसं अरे लहान स्वरूप असू द्या, एवढं असू द्या, कसा असू द्या, त्याला जिथं कोणी सोडत नाही. बरोबर नाही? जाऊ द्या बा, आता हे लेकरू आहे, म्हणजे एवढी सळईची बारकी लेकरू आहे, मोठ्याचं सोडून द्या, लेकराला द्या जीवदान.
कोणी म्हणतंय का? नाही 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 नाही. का? कारण त्याचं जगतो फक्त दुसऱ्याचा काय घेण्याकरता? जीव. तसे याचं मन सर्पाला राहण्याचं घर, याचा अर्थ फक्त दुसऱ्याचा नाश करणारेच संकल्प त्या चित्तात राहतात. 24 तास ते मन एकच चिंतन करणार की पुढच्याचं काय करायचं. काही काही माणसं महाराज काय उगेच रस्त्यावर बसलेलं राहतात. एखादं का गाडीवर चाललं ना, असं आपता येईल पाहिजे, घेणं एक न देणं दोन. ते त्याच्या पेट्रोल त्याच्या पैशानं गाडी घेतली, त्याचं ते चाललंय, असं आदळायला पाहिजे. मग समजन याला, त्याला समजत, पण तुला काय भेटल? बरोबर आहे का नाही? तुला काय भेटल? असेच आहेत महाराज काही काही माणसं. अरे बोलू नको म्हणलं की तसंच बोलणार. आहे का नाही? मन सर्पाची कुटी, सर्पराज म्हणजे अशुद्ध वाईट वाईट संकल्प वाहणारी. डोळे नाराचाची सुटी, नारा म्हणजे बाण, आणि नुसते बाण नाही, सुटलेले बाण. अशी नजर टाकली की नुसती अशी रागीटच पा. काही काही माणसाची नजर तशी, काही काही बैलाची नजर मारीत फारीत नाहीत, पण लांबूनच असं पाहिलं की लांबून तितक्या लांबून जातो माणूस, मारतो कोण बैल बाबा. असे सुटलेले काय आहेत? नुसते बाणच आहेत. बोलणे ते वृष्टी इंगळाची, त्याचं बोलणं म्हणजे इंगळाचा पाऊसच. चांगलं बोलायचा नाही, अशा प्रकारचा तो आहे. आहे का नाही? येर ते क्रिया, येर जे क्रिया जात ते तिखयाचे करवत, ऐसे सबाह्य खसासीत जयाचे गा. या दुसऱ्या क्रिया म्हणजे बोलणं झालं, पाहणं झालं, मनाचं वर्णन झालं, मग दुसऱ्या क्रिया घेणं देणं चालणं हे सगळं, हे माऊली म्हणतात ते सगळंच त्याचं तिखयाचे करवत, तीक्ष्ण लावलेला करवतच. जिथं गेला तिथं कापायचंच काम करणार. जाय तिकडे पिढी लोका. काही काही माणसं महाराज जगतातच त्या सर्पासारखे दुसऱ्याला दुःख देण्याकरता. जाय तिकडे पिढी लोका. हो, जिथं गेला तिथं लोक म्हणते कशाला आलं रे बापा, आलं रे, चला उठून. अशा प्रकारचे विरुडले आसू. हा तैते कोंब, आहे का नाही? माऊली ज्ञानोबराय म्हणतात ते तसे कोंब का निर्माण झाले? कारण ते पेरताना विरुडली, विरुडणं म्हणजे पेरणं, आहे का नाही? येर ते जे क्रिया जात ते तिखयाचे करवत, ऐसे सबाह्य, सबाह्य म्हणजे आतून बाहेरीत, खसासीत, खसासीत म्हणजे कठोर, कठोर ज्याचं अंतकरण आणि बाह्य क्रिया असतात, अशा प्रकारचं तो मनुष्यात अधमुदान, पारुष्याचे अवतरण. आता एक खुणा अज्ञानाची. अर्जुना, असा जो कठोर व्यक्ती आहे तो माणूसच आहे, पण मनुष्यात त्याला अधम समजतो. अधम आहे असं का? खालच्या दर्जाचा, नीच, आहे का नाही? महाराज सगळेच माणसं आहेत, एकाला नीच मानलं एकाला उच्च मानलं, याचा अर्थ त्या व्यक्तीचा नाही, त्याच्या गुणावर आहे. गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातिशी कारण नाही द्यावा, आहे का नाही? अवगुणी दंडन, गुणी पूजा. अवगुणाचा दंडन नाही प्रतिष्ठिले, त्याची कोणी प्रतिष्ठापना केली का मंत्र म्हणून? अवगुणाला आहे अवघीचं फजिती नाही. पात्रा सवेचा आड प्रमाण ते फिके गोड, आहे का नाही? त्याचा भरली लावू नये ओटी, अशा प्रकारचं तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. अरे काय आहे आता तुकोबारायला म्हणलं सगळे ब्रह्म आहेत, सगळे ब्रह्म आहेत, मग तुम्ही गाथ्यात तर निंदा केली. व्यसनी लोक म्हणा, याचं मूर्ख लोकांचं सांगितलं, किंवा भक्तीचं हे करण्याकरता तुम्ही सांगितलं. तुकोबाराय म्हणतात मी लोकांची निंदा करत नाही, ते तर विष्णुमय जग, आम्हालाही माहिती आहे. हे आहे परी हे निंदितो स्वभाव. आम्ही निंदा कशाची केली आहे? त्यांच्या स्वभावाची. म्हणजे आपल्याला नाही अर्थ त्याचा ह्या आपलं येईलच पुढं. आता आपल्याला अधिकार स्वभावाची निंदा करायचा सुद्धा नाही. स्वभावाची निंदा करायचा अधिकार त्याला आहे ज्याला त्याचा स्वभाव बदलता येतो, त्याला. आपल्याला तो अधिकार नाही. कारण थोडक्यात सांगू का, ज्याचा स्वभाव बदललाय त्याला दुसऱ्याच्या स्वभावाला विषयी बोलणं अधिकार आहे. इथं आपलाच माझे काय मज काय त्याचे कसया गुणदोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उणी असे, आहे का नाही? लोकांजवळ एखादा अवगुण असेल तर आपल्याजवळ त्याच्या 10 पट आहेत. मग आपल्याला त्याच्या अवगुणाची वर्णन करण्याचं काय अधिकार आहे, नाही का नाही? मग आपण हे जे सांगतोय करतोय हे अनुवाद करतोय. हे ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जे सांगितलंय, फोडिले भांडार धन्याचा हा माल तेथे मी हा माल बारवाई, अशा प्रकारचं आहे. आपल्या त्याच्यात काही संबंध नाही. आपल्या हमाली जी मिळायची ती हमाली माल का कोण मिळणार आहे, नाही का नाही? त्याप्रमाणे
अशा प्रकारचं असं अर्जुना त्याला तू काय कर, तो पारुष्याचं लक्षण आहे असं तू समज. आता अज्ञान कशाला म्हणावं, अज्ञानाचं लक्षण आता आहे. आता अज्ञान म्हणजे 13व्या अध्यायात सांगितलं अज्ञान किंवा ज्ञानाच्या विरुद्ध असलेलं अज्ञान, ते अज्ञान इथं घ्यायची गरज नाही. अज्ञान फक्त इथं अज्ञान शब्दाचा अर्थ स्वस्वरूपाविषयीचा अज्ञान, ते अज्ञान इथं नाही. इथं सामान्य व्यवहारातलं अज्ञान, त्याला निवड करणारं ज्ञान आणि निवड करणाऱ्याच्या विरोधातलं अज्ञान, हे सामान्य अज्ञान. तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडून येणे पाषाणू जायचा का रात्री आणि दिवसा जात्यंधुतो. महाराज उष्णता आणि शीतलता ही दगडाला कळत नाही. दगडाला हिवाळा आणि उन्हाळा सारखाच, त्याला काय कळतंय आहे का नाही. पाषाण का रात्री आणि दिवसा जात्यंधुतो. जो जन्मापासून आंधळा माणूस आहे त्याला दिवस आणि रात्र काय आहे, अंधाराला अंधार काय म्हणजे ते बिचाऱ्याला. आगे उठला आरोगणे जैसा खाद्य न म्हणे का परिसा पाडून येणे सोने आलो. महाराज जर आग्नी खायला उठला तर तो खाद्यही म्हणत नाही आणि हा खाद्यही म्हणत नाही, समोर येईल ते काय करत जातो, खाऊन टाकतो, जळून टाकतो. महाराज सिमेंटचे बिल्डिंग काय जळतात आग्नीनं, मोठ्या आग लागली तर आहे का नाही. का परिसा पाडून येणे सोने आलो. परिसाला सोनं लोखंडातला भेद कळत नाही, कारण त्याच्याजवळ लोखंड नाहीच. आलं की सोनं त्याला काय कळणार आहे. ना तरी ते नानारशी रिगोनी दरवी जैशी परी रस स्वादाशी चाखो नेणे, हे सगळे दृष्टांत येतं. दरवी म्हणजे पळी, चमचा भाजीत जातो, ते खिरीत जातो, सगळ्या गोड पदार्थात, तिखट कढीत जातो, सगळ्या पदार्थात, पण त्याला चव कशाची कळत नाही. त्या पळीला कशाची चव करते. रस स्वादाशी चाखो नेणे, तिनं तो रसाचा आस्वाद चाखत नाही. का वरा जैसा बारके नव्हेची का मार्गा विखे तैशा कृत्य अविविके अंधपण जे, हे अज्ञान आहे का नाही. वारा जायसा पारखी नव्हेची मार्ग विखे वारा पारखी नव्हेची. महाराज कुठे जायचं असलं ना कोणालाही रस्ता विचारा, पण वाऱ्याला विचारू नका चांगला रस्ता कोणता आहे दादा, तू दररोज फिरत राहतो तर आम्हाला पंढरपूरला जायचा रस्ता चांगला कोणता, त्याला विचारू नका. कारण त्याला रस्त्यातला चांगलेपणा आणि वाईटपणा कळत नाही. तो आला की सुटतोच पुढं. मेघ आगंदारी असो काय, ते मेघ न विचारी आगंदारी शेत तसं कुठं नाही सुटत राहतो. जैशी वारी याची धाव सरळ, बस त्याला काही संबंध नाही. तस त्याप्रमाणे कृत्य काय आणि अकृत्य काय याच्या विवेकामध्ये जो आंधळा आहे त्याला अज्ञान म्हणावं. म्हणजे करणीय काय आणि अकरणीय काय, हे करावं आणि हे करू नये असं नाही. चांगलं करतो असंही नाही, वाईटच करतो असंही नाही. समोर चांगलं आलं चांगलं, वाईट आलं वाईट. कीर्तनाला जायला ते ना पठाडे महाराज सांगायचे ना, कीर्तनाला जायला तयार आणि तमाशाला बी जायला तयार. झिंगणंग गाडी म्हणली ती पठाडे पण सांगितलं. ती दो तोंडी रिअल म्हणले ते म्हणजे डबल डब्याची, इकडे तितकीच पळते आणि मागही तितकीच. कुणी कडायचं चला काय आपल्याला काय नाही बंधन नाही म्हणलं. अभंगाची चाल चांगली वाटली मस्त मोठ्यानं अभंग म्हणेल, एखादं गाणं चांगलं वाटलं का नाही म्हणेल, त्याला काय. कृत्य विवेकी सप्त्याच्या प्रसादालाही पळत जाईल आणि आंब्या खाली तसा तेवढ्याच वेगानं धावत जाईल. कृत्य विवेकी अंधपण, त्याला त्याच्यात काय असतो, आंधळेपणा जो असतो. तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनिय खाता बुद्धी चेष्टे कडू मधुर न वाटे आयशी जे दशा. पाप पुण्याचे खिचडी, पाप आणि पुण्याची खिचडी करून खातो तो, असं वेगळं करीत नाही, दोन्ही या खातात. करोनी खाता बुद्धी चेष्टे, आणि करून खात असताना त्याच्या बुद्धीचा व्यापार जो आहे ते व्यापारात निवड करता येत नाही. दोन्ही सगळं सोबतच चालतं. त्याला कडूही नाही आणि मधुरही नाही अशी जी अवस्था ती नाम अज्ञान. या बोला नाही आन यम साही दोषाचे चिन्ह सांगितले, याला अज्ञान म्हणावं अर्जुना. याच्यात काही जास्त सांगायची गरज नाहीये, यात काही अन्यथा बोलण्याची गरज नाहीये. आणि हे 6 दोष जे आहेत, हे 6 दोषे जे सांगितले आहेत, हे आसुरी संपत्तीचे काय आहेत, घटक आहेत. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान, हे 6 जण काय आहेत असे आसुरी संपत्तीचे आहेत. ही साईच दोषांगी, ही आसुरी संपत्ती दाटुगी. जैसे थोर विष सुभगे भुजंग्या अंगी अंगसाने, हे 6च दोष हे आसुरी संपत्तीनं घडलेले आसुरी संपत्तीला घडवतात. म्हणले 6 किती घेतो, कमी म्हणू नका. माऊली म्हणतायत सरप लहान असतो पण त्याच्यातलं विष कमी. जैसे थोर विष भुजंगे अंगी अंगसाने म्हणजे लहान, पण विष थोर विष काय असतं,
भरपूर असतं का ती गावणीच्या पांती पाहता थोडे ठाय गमती परी विश्वही प्राणाहुती करू न शके. एक जणांनी काय केलं, घरी पंगत कार्यक्रम होता, मला सगळे जास्त लोक सांगण्यापेक्षा आपल्याला थोडेच सांगायचे पण पोटभर चांगले पदार्थ करून, उगे 500 सांगण्यापेक्षा आपले 5च सांगू, आहे का नाही. पण 5ला अनेक पदार्थ करू आणि चांगले व्यवस्थित जेवू घालू. यानं 5 नाही एकानं 3च माणसं जेवायला सांगितले. आता 3च काय 3 आणि असे पदार्थ म्हणला सगळे करू. पण तिघ कोण सांगितले, तिघा वन्नींच्या पण पांती प्रळयाग्नी, दावाग्नी आणि वडवाग्नी, 3 जण जेवायला सांगितले. मला बस आपल्याला जास्त सांगायचे नाही. प्रळयाग्नी का कोणत्या अग्नीला म्हणतात, जंगलात जो वनवा म्हणतो आपण त्या वनव्याला शास्त्रात प्रळयाग्नी म्हणतात. वनवा बाबा पेटल्यावर किती खाऊन टाकतो तो दावाग्नी. दावाग्नी म्हणजे जंगलाला जाळणारा वगैरे तो अग्नी. आणि वडवाग्नी तो समुद्रात राहतो, जो निघल्यानंतर सगळ्या विश्वाला काय करून टाकतो, खाऊन टाकतो. प्रळयाग्नी म्हणजे प्रळयाच्या काळाला येणारा अग्नी. महाराज हे 3 जेवायला सांगितले. माऊली म्हणतात ती गायलं 3 म्हणू नको, त्यानं ते असं ते ब्रह्मार्पणम ब्रह्मायुर ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना कृष्णार्पणमस्तु, असं ते आचमन घेणं म्हणतात. त्या आचमन घेण्याला विश्व पुरत नाही त्याला खायला, तर जेवण तर लांबच आहे. आचमन घेण्याला जे पाणी लागते त्याला काय पुरत नाही, विश्व पुरत नाही. विश्व प्राणाहुती विश्वही करू न शके. त्यांच्या प्राणाहुती देण्याकरता जे लागतं, जे सुरुवातीला थोडंसं, तेही विश्व पूर्ण करू शकत नाही. तसं कमी समजू नको. आता या गेल्या शरण त्रिदोषी न चुके मरण, त्या तिहीची दुही जाण साई दोष आहे. ब्रह्मदेवाला शरण गेलं तरी कप वात पित्त जर बिघडले तर त्याचं मरण चुकत नाही. 3 बिघडले तर मरण आणतात, तर 3च्या दुप्पट हे 6 येतं. हा कमी समजू नको. ही साई दोषी संपूर्ण झाली याची उभारणी, म्हणून या आसुरी गुणी संपादन आहे. या 6 जणांमुळं या आसुरी संपत्तीची उभारणी झालेली आहे, ती घडलेली आहे. म्हणून यांना कमी समजायचं नाही. परी क्रूग्रहाची जैशी मांदी मिळे एकची राशी, काय येते निंदकापाशी आशेष पापे. क्रूग्रहाची जैशी मांदी मिळे एकेची राशी. क्रूग्रह आहे का नाही, क्रूग्रह म्हणजे वाईट ग्रह आहे का नाही. वाईट ग्रह जसे एखाद्याच्या राहू केतू मंगळ शनी असे एखाद्याच्या राशीत आले की त्याचं वाटोळं झालं. किंवा एखादा निंदा करत असेल तर येते निंदकापाशी अशेष पापे. सगळे पाप कोणाजवळ येतात, निंदकाजवळ येतात. पण सगळे कोणते, जेवढे जगात पाप आहेत, पाप उपपाप महापाप. दारू प्यायची निंदा केली, दारू प्यायचं पाप आलं. जुगार खेळणाऱ्याची निंदा केली, जुगार खेळणाऱ्याचं पाप आलं. व्यभिचार करण्याची निंदा केली, त्याचं पाप आलं. चोरी करण्याची निंदा केली, त्याचं पाप आलं. शिव्या देण्याची निंदा केली, त्याचं पाप आलं. ज्याची निंदा केली त्याचं पाप त्याला काय होतं, येतं. त्याचं पाप त्याच्यावर येतं. सगळे पाप येतात. मरणाराच्या अंग पडे घाती अवघे रोग का मूर्ती दुर्योग एकवटती. मरणाराच्या अंग पडे घाती अवघे रोग, मरणाऱ्याच्या अंगावर सगळे रोग येऊन पडतात. आपण कालच झाला विषय, हे दुखत नाही असं नाही. आता मरण ज्याचं जवळ आले त्यानं काय दुखायले हे सांगूच नाही. त्यानं सांगावं काय दुखणं, कारण दुखायलेलं किती सांगाव. त्याचे लोक म्हणतात याच्या घरी लवकर आले का, हा आले ते काय दुखायला नाही दुखायलं ते सांग. महाराज सगळं सांग दुखायले, फक्त बोट दुखणं म्हणजे बोट तेवढं राहिलंय आता, असं काय नाही ते सांग आता, नाही का नाही. तसं त्याप्रमाणे. किंवा कुमुहूर्ती दुर्योग कुठे, आपलं जर महाराज मुहूर्त आपलं खराब असेल, आपल्या दैवात वाईट असेल तर सगळे वाईट योग आपल्यावर एकदाच येतात. आपलं वाईट काळ आलेला असेल तर विश्वासाला आतुडी जे चोरा शिनला सोयी जे महापुरात ऐशे दोषी नरा अनिष्ट की जे. एखाद्यानं चोरावर विश्वास टाकला की तो नागावला, आहे का नाही. नागावतो, जसा विश्वासात घेऊन नागवतो, अशा प्रकारे संसोर ज्याला म्हणतात. एखादा शिनलाय, थकलाय, भागलाय, कडील बसलाय आणि एखाद्याने त्याला महापुरात लुटून द्यावं, तसे हे दोष आपल्या काय करतात, अनिष्ट करतात. आपलं चांगलं करत. शनी केतू राहू मंगळ शनी हे परवडले, काही वाईट करत नाही ते महाराज. एवढं वाईट करत नाहीत, एवढं नाही ते वाईटच करत नाहीत. शनी वाईट करत नाही, मंगळ राहू की तो आपलं वाईटच करत. आपलं वाईट ते करत नाही, आपले मित्र आहेत ते. जरा उलट वाटतंय. आपण मित्राला शत्रू मानल्यामुळे आपलं दुःख व्हायलंय, आणि शत्रूला काय मानलंय आपण, मित्र. मला सांगा तुम्ही आता एखाद्या वेळेला एखाद्यावर विश्वास ठेवायले, खूप विश्वास आहे तुमचा, जीवापेक्षा विश्वास आहे, आणि एखाद्यानं जर तुम्हाला दाखवून दिलं हे तुला येळवर कामी येणार नाही बरं,
एखाद्यानं जर खरं उदाहरणासह एखाद्यानं जर दाखवून दिलं, तुम्ही पाहिलं म्हणले नाही रे असं नाही, म्हणले परीक्षा घे, आणि परीक्षा घेतली आणि तो तुमच्या येळेवर कामाला आला नाही, तर तुम्हाला खरेपणा ज्यानं उघड करून दिला तो शत्रू का मित्र? एखाद्याचा खरेपणा उघड करून दिला तो शत्रू होईल का मित्र होईल? तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला होता, त्याचा खरेपणा उघड करून दिला तर तो काय होईल? आपला मित्र होईल ना. कारण महाराज मी त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला होता, बरं झालं तुम्ही हे सांगितलं नाही तर मी फसलो असतो एखाद्या दिवशी, असं ना. तसा आपला लेकरा बाळावर, मायबापावर, बायकोवर, घरावर, सगळ्याच वैऱ्या दायऱ्यावर विश्वास आहे, आणि शनी आपल्यावर वाईट प्रसंग आणतो आणि त्याचं खरं रूप आपल्या पुढं प्रकट करतो, मग तो मित्र का शत्रू? कारण याचं सगळ्याचं खरं रूप कधी प्रकट होतं? संकट आल्यावर. त्या दिवशी त्या एक माणूस गेला प्रेमानंद बाबाकडे, म्हणे भजन करायचं, पण माझ्यावर मायबापन बायकून घरचे खूपच प्रेम करतात, म्हणे एवढं प्रेम करतात म्हणे. ते म्हणले चांगली गोष्ट आहे, तू भाग्यवान आहे, संसारात तूच एक असा सांगायला मिळाला की हे सगळे काय करतात? प्रेम करतात. पण तुला एक सांगतो मी, तू एक कर, आता घरी जा आणि घरी जाऊन तू काय काम करतो ते सगळे बंद कर, नुसतं खाजाय झोप जाय, खाजाय झोप जाय, म्हणजे देवाचं नाव घेऊ नको घेऊ, त्याचा काही संबंध नाही परमार्थाचा. खाय झोप, खाय झोप, खाय. कोणी जर म्हणलं काम नाही म्हणा, आपल्याला आता जीवनभर एवढंच करायचं, काही कमवून फमून आणायचं नाही, काहीच नाही, फक्त खायचं झोपायचं, खायचं झोपायचं. आणि मग किती प्रेम करतात. त्यानं सांगितलं 2-4 दिवसात गरम मिळणारी भाकर थोडी थंडी मिळायला लागेल, त्याच्यानंतर 2-4 दिवस झाले की शिळी मिळायला लागेल, त्याच्यानंतर 7-8 दिवस झाले की भाकरच मिळणं काय होईल? हो, काम कर, नाही तर फुकट कोण खाऊ घालायला. म्हणजे जे हे राहू की तू आपलं खरं अनिष्ट करणारे हे दंभो दर्पो अभिमान क्रोध, तो वरी म्हणते माझा दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य अज्ञान, हे खरे आपले काय आहेत? शत्रू आहेत. हे खरे यांना घालवण्याचा काय करावा? प्रयत्न करावा. आणि दुसऱ्या जर आध्यात्मिक दृष्टीनं विचार केला तर हे महाराज राहू केतू मंगळ हे सगळे प्रकृतीचं कार्य आहे, आणि आपण प्रकृती नाही, आपण हे मायेचं कार्य आहे ना. नुकसानही केलं तर मायेतलंच करणार, आणि फायदा केला तरी मायेतला प्रकृतीतलाच करणार. आणि प्रकृतीच नाशिवंत आहे, तर त्यातला फायदा, लाभ आणि हानी हे अविनाशी कशी राहील? आहे का नाही? म्हणून त्याही दृष्टीनं ते आपले शत्रू नाही. मोक्ष मार्गाकडे जायचा आंबू कापडे नाही. मौलिक ज्ञानोबा म्हणतात हे खूप आपलं वाईट करतात, अनिष्ट करतात. का आयुष्य जाती वेळे शेळी सातवी एवढी वेळे, तसे साही दोष सगळे जोडते तया. अरे शेळीचं जर मरण जवळ आलं रे आलं की तिला इंगळी मिळाली, आहे का नाही? इंचू इंगळी, कारण सर्पानं शेळी मरत नाही असं म्हणतात. मरत मिळते, समजा ते भेटले की तिचं मरण जवळ आलं. तसे हे 6 दोष जवळ आले की समजा आपला नाश आता जवळ आला. ज्याचा नाश करायचा त्याचे ते दोष येतात. मोक्ष मार्गाकडे जायचा आंबू कापडे तैने निघे म्हणून पुढे संसारित. एखादा मोक्ष मार्गाकडे निघालेला साधक असेल आणि नुसता या 6 दोषातल्या एखाद्याचा शिंतुडा जर पडला, दंभ झाला, दर्प झाला, अभिमान आला, क्रोध आला, तर तो पुन्हा संसारात येऊन पडतो, मोक्षाकडे जात नाही. अधमा येवनीच्या पावटी उतरता जो किरटी स्थावराही तळवटी बैसले जे. आणि किती खाली जातो? आधमा येवनीच्या पावटी, खालच्या येवनीच्या पायरीनं उतरत 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 अर्जुना स्थावराही तळवटी बैसणे, मोक्षाकडे चाललेला. अभिमान दर्प दंभ झाला की खाली जात 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 खालच्या येवनीतल्या खाली जातो. तळवटी बैसणे घे, खाली बुडाल जाऊन बसतो. जसा गाळ पाण्यातला बुडाल जाऊन बसतो तसा तो खाली जाऊन बसतो. हे असो तायाच्या ठाई मिळवणी साई दोषी असुरी संपत्ती पाही वाढवी जे. असं त्याच्या ठिकाणी ते 6 दोषाची संपत्ती वाढवून त्याला असं ते खाली घालते. ऐशी या दोन्ही संपदा प्रसिद्धा जणी सांगितली या चिन्ही वेगळाल्या. अशा 2 प्रकारच्या संपत्ती अर्जुना तुला वेगळ्या वेगळ्या करून काय केलेल्या आहेत? सांगितलेल्या आहेत. आता या संपत्तीचा निवाडा एक मोक्षाकडे नेणारी कशी आहे आणि एक खाली नेणारी कशी आहे, अशाचा निवाडा इथून पुढं मौली ज्ञानोबा यांनी सुरू केला आहे. की हे दोष आल्यानंतर कसा खाली माणूस काय प्रवृत्ती होते त्याची, अशा प्रकारचं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचा विचार आपण उद्याला करूयात. पुंडली करू हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु